मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये अल्फाबेट सेरीजच्या पार्ट 1 मध्ये आपण अल्फाबेट सेरीजच्या बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहोत. कशा प्रकारचे लॉजिक लागू शकतात, ए टू झेड अल्फाबेट कसे लिहिले जातात, अपोजिट अल्फाबेट कसे लिहिले जातात, हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहेत. ज्यांनी कोणी पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी पहिला व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतर सेकंड व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कशी क्लिअर होणार आहे ते लक्षात येईल. आज सुरुवात करूया. आपला पहिला क्वेश्चन काय आहे बघा. डी बरोबर दिलाय 4, CAT कॅट बरोबर दिलाय 24, तर लॉयन म्हणजे काय आपल्याला शोधायचं आहे. आता इथे बघू, डी बरोबर 4 आहे, डी चा कोड दिलेला आहे तुम्हाला सपोज 4, तर आपल्याला शोधायचं. इथे पण त्याच्यासाठीच एक डेमो दिलेला आहे, कॅट म्हणजे 24. इथे जे लॉजिक लागेल या दोघांचं लॉजिक जे सेम असेल तेच लॉजिक लावून आपल्याला लायनचा कोड शोधायचा आहे. आता बघा, डी चा नंबर किती दिसतोय 4, डी चा नंबर दिसतोय 4. आता इथे एकच अल्फाबेट आहे म्हणून लक्षात येते की डी चा नंबर 4 आहे, पण इथे अल्फाबेट किती आहे 3 आहे, किंवा लेटर किती दिलेले 3. आता सी चा नंबर किती आहे 3, ए चा नंबर किती आहे 1 आणि टी चा नंबर किती आहे 20. T20 लक्षात ठेवण्यासाठी आपण काय ट्रिक यूज केली आहे, T20 क्रिकेट मॅच. आता यांची जर ऍडिशन केली 3 आणि 1 4, 20 आणि 4 24, म्हणजे बघा दोघांचं लॉजिक काय दिसतंय, हे सेम दिसतंय. हेच लॉजिक यूज करून आपल्याला लॉयनचा कोड शोधायचा आहे. एल बरोबर काय बघा, एल बरोबर 12, आय बरोबर 9 ऍड करतोय, ओ बरोबर 15 आणि एन बरोबर 14. ठीक आहे, 15 आणि 14 होतात 29, 29 आणि 12 होतात 41, 41 आणि 9 होतात 50. म्हणजे इथे आन्सर किती आले आपल्याला, लॉयनचा कोड मिळाला 50. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलाय झेड बरोबर 52, झेड बरोबर 52. पण आता आपल्याकडे अल्फाबेटिकल सिरीज नुसार बघितलं तर आपल्याकडे अल्फाबेट किती आहे ए टू झेड पर्यंत 26, पण आपल्याला झेडचा कोड इथे काय दिलेला आहे 52 दिलेला आहे. आणि इकडे व्ही बरोबर काय आहे, इथे बघा व्ही बरोबर दिलेला आहे 22, पण इथे कोड काय दिलेला आहे 44. तर यू बरोबर काय असेल बघा, झेडचा नंबर आहे 26, पण बघा या 26 च्या एक्झॅक्ट डबल नंबर दिसतोय, म्हणजे 26 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं 26 दुने 52. ठीक आहे, आता तसंच इथे चेक करू, इथे करेक्ट येतंय का. व्ही चा नंबर किती आहे 22, व्ही चा नंबर 22 आहे, 22 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 22 दुने 44. दोघांचं पण लॉजिक काय आलेलं आहे सेम आलेलं आहे, म्हणजे आपल्याला यू चं काढता येईल. यू चा नंबर आहे 21, 21 गुणिले 2 केले 21 दुने 42, आन्सर काय आलं करेक्ट 42. ठीक आहे, त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आपला, गो बरोबर 2, सॉरी GO बरोबर 4, गो बरोबर 4, बिग बरोबर 9, बल बरोबर 16, तर क्राउन बरोबर काय. आता बघा जी बरोबर, जी चा कोड काय चेक करू पहिले. जी चा कोड आहे 7 आणि ओ चा कोड आहे, ओ चा कोड आहे 15. 15 आणि 7 किती होतात 22. सपोज या आता इथे 22 आले पण इथे किती दिसतोय 4. सपोज या युनिट डिजिटची बेरीज करा, 2 आणि 2 4. ठीक आहे, आता इथलं चेक करू. बी बरोबर 2, आय बरोबर 9, जी बरोबर 7. किती येतात चेक करा, 9 आणि 2 9 आणि 2 11, 11 आणि 7 18, 18 युनिट डिजिटची बेरीज करा, 8 आणि 1 9. ठीक आहे, त्यानंतर पुढचा करू. बी बरोबर 2, यू बरोबर 21, एल बरोबर 12, म्हणजे डबल 12, 12 आणि 12 24. इथे 24 झाले, 24 आणि 21 किती होतात 45, 45 आणि 2 किती होतात 47, 45 आणि 2 47. बघा आता आपण युनिट डिजिटची बेरीज केली होती, 7 आणि 4 किती होतात 11, पण इथे काय दिलेले 16. या दोघांना लॉजिक लागतंय पण तिसऱ्याला हे लॉजिक लागतंय का नाही, म्हणजे आलेलं आपलं हे लॉजिक काय आहे चुकीचं आहे. आता दुसरं लॉजिक शोधावं लागेल काय असू शकतं, म्हणजे अल्फाबेट नंबरिंग केलं तर येत नाही. याच्यामध्ये चेक करू. आता बघा इथे किती अल्फाबेट आहे 2, जर 2 च्या डबल केले तर किती होतात 4. चेक करून बघू, इथे अल्फाबेट आहे गो मध्ये 2, 2 च्या डबल केले 4 आले. ठीक आहे, इथे अल्फाबेट किती आहे 3, 3 च्या डबल म्हणजे काय, इथे 2 चा स्क्वेअर येऊ शकतो, इथे 3 चा स्क्वेअर. चेक करू पुढचं येते की नाही, 1 2 3 4, 4 चा स्क्वेअर 16. म्हणजे बघा इथे पण 2 च्या डबल केले, 3 च्या डबल केले, 4 च्या डबल केले. इथे अल्फाबेट किती आहे
1 2 3 4 5 5चा स्क्वेअर म्हणजे किती आन्सर येईल 25. हे आलेलं लॉजिक काय आपलं करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये बघा, सॉरी लास्ट क्वेश्चन. NAME बरोबर दिलाय 16.5. तर TAME बरोबर किती असेल? PYQ तलाठी 2016 ला आलेला क्वेश्चन आहे. आता बघा इथे इथे तर पॉइंट मध्ये नंबर दिसतोय, चेक करू. N बरोबर किती आहे 14, A बरोबर किती आहे 1, M बरोबर 13, E बरोबर 5. ऍडिशन करा. 13 आणि 5 18, 18 आणि 1 19, 19 प्लस 14 9 4 13, हातचा आला 1 3, 33. 33 केले आपण. पण बघा हा नंबर कसा दिसतोय पॉइंट मध्ये दिसतोय. 33 ला जर हाफ केलं तर 33 च्या हाफ किती होतात 16.5. 33 च्या हाफ किती होतात 16.5. म्हणजे लॉजिक बरोबर येते. तसंच टेमचं काढायचंय. टी चा नंबर 20, ए चा नंबर 1, एम चा नंबर 13, ई चा नंबर 5. ठीक आहे. 13 आणि 5 18, 18 आणि 1 19, 19 ऍड करायचे याच्यामध्ये किती झाले 39. 39च्या अर्धे करायचे, 39च्या अर्धे करायचे. बेक बे उरले किती 19, 2 9 18, उरला किती 1, भाग जात नाही पॉइंट, 2 पंचे 10. काय आन्सर आलं 19.5. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा नंतरचा क्वेश्चन आहे बेड बरोबर दिलाय 4108. तर मेड बरोबर काय असेल? तलाठी 2016 ला आलेला क्वेश्चन आहे. आता बघा बी चा नंबर किती दिसतोय 2, पण इथे नंबर किती दिसतोय 4, म्हणजे काय झालं याच्या डबल. ई चा नंबर किती दिसतोय 5, 5 चा डबल 10. डी चा नंबर किती 4, इथे काय दिसतोय 4 च्या डबल. म्हणजे बी चा नंबर आहे 2 त्याच्या डबल, ई चा नंबर आहे 5 त्याच्या डबल, डी चा नंबर आहे 4 त्याच्या डबल. मग सेम तसंच करायचं. एम चा नंबर किती आहे 13, 13 च्या डबल किती होतात 13 गुणिले 2 किती झाले 26. त्याच्यानंतर ई चा नंबर किती आहे 5, 5 गुणिले 2 किती आला 10. डी चा नंबर आहे 4, 4 च्या डबल 8. कोड काय मिळाला 26 10 8. बघा कधी कधी इतके इझी क्वेश्चन असतात लॉजिक लवकर समजत नाही, असे दिसल्या लगेच समजतात. काही काही क्वेश्चन असे असतात समजतात पण ऑप्शन मध्ये त्याचे आन्सर मिळत नाही. एका सांकेतिक भाषेत FORDGE ला लिहिलं कसं आहे बघा, PFTJI असे लिहिले तर CULPRIT कल्प्रिट हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा FORDGE हा शब्द कसा लिहिलाय एक मिनिट काहीतरी एरर झाला. इथे डी नाही आहे, सॉरी इथे डी नाही, GE हा लिहिलाय कसा JI असा लिहिलाय. चेक करू आता. तर शोधायचं कसलं आपल्याला कल्प्रिट शोधायचं आहे. CULPRIT कल्प्रिट हा शब्द कसा लिहिला जाईल ते सांगायचंय. आता बघा इथे एफच्या इथे काय आलाय एफ आलाय, पण बघा इथे ईच्या शेजारी पण मग काय यायला पाहिजे होता ई यायला पाहिजे होता, दिसत नाही. चेक करू क्रॉस काय दिसतंय का. इथे बघा EF, ईच्या पुढचा अल्फाबेट म्हणजे टीच्या पुढचा अल्फाबेट काय येईल TU. चेक करू पुढे EFGHI, FGHI येत नाही. इथे बघा OP दिसतोय, त्याच्यानंतर RST असं पण असू शकतं. चेक करू इथे असंच चेक करू. F म्हणजे इथे एक पण अल्फाबेट सोडलेला नाही. O नंतर काय आलाय P म्हणजे एक. इथे R नंतर ST हे बघा OP एक पण अल्फाबेट, एक अल्फाबेट नंतर लगेच आलाय RST दुसऱ्या नंबरवर. G नंतर 1 2 3 इथे आलाय तिसऱ्या नंबरवर. मग पुढे काय येईल ई नंतर चौथ्या नंबरवर 1 2 3 4 काय आला आय. म्हणजे कसा सिक्वेन्स आहे 0 1 2 3 4. आता इथे पण सेम तसंच सी आहे ना, मग सीच्या एक्झॅक्ट खालचा तोच अल्फाबेट येईल सी नंतर यू नंतर काय येईल UV, एल नंतर हे बघा 2 सोडून कर दुसऱ्या अल्फाबेट आला पाहिजे ना, एल नंतर
एल नंतर MN, नंतर दुसरा, नंतर तिसरा म्हणजे 0 1 2 इथे आला जे तिसऱ्या नंबरचा, P नंतर 1 2 3, S इथे आला पाहिजे 4, R नंतर 1 2 3 4, V, I नंतर इथे आला पाहिजे पाचव्या नंबरचा 1 2 3 4 5, इथे येईल N, त्याच्यानंतर 6 T नंतर 1 2 3 4 5 6, इथे काय आला Z. बघा CVNSVZVNZ. हा करेक्ट आहे, ऑप्शन करेक्ट आहे, म्हणजे आपला आलेला आन्सर काय आहे हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, पेल बरोबर लिहिलाय PALE, पेल बरोबर लिहिलाय 2 1 3 4, ठीक आहे. अर्थ बरोबर लिहिलाय EARTH, अर्थ बरोबर लिहिलाय 4 1 5 9 0, ठीक आहे. तर शोधायचा कसला आहे आपल्याला, पर्लचा शोधायचा आहे, PEARL, ठीक आहे. आता इथे चेक करू आपण, बघा याच्यात दोघांमध्ये ना एक अल्फा नंबर सेम आहे, 1 1, ठीक आहे. म्हणजे इथे एकतर A असू शकतो किंवा E असू शकतो, पण जर असा सिक्वेन्स पकडला, कधी कधीच असं लॉजिक लागतं, प्रत्येक वेळी लॉजिक लागत नाही. P चा नंबर आहे 2, A चा नंबर आहे 1, L चा नंबर आहे 3 आणि E चा नंबर आहे 4, ठीक आहे. हा इथे बघा 1 आणि 4 दोघं पण आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये 1 आहे 4 आहे, इथे पण काय 4 आहे आणि 1 आहे, ठीक आहे. उरलेले 5 9 10 हे कशाचे असतील, RTH चे असतील. मग बघा P चा कोड पकडला 2, E चा कोड पकडला 4, E चा कोड पकडला 4, इथे E ना आणि इथे पण E आहे बघा, E चा कोड काय आलाय म्हणजे 4, A चा कोड काय आलाय 1, R चा कोड काय येईल मग इथे 5, त्याच्यानंतर T चा कोड काय येईल 9 आणि सॉरी 5, R चा कोड काय आला 5 आणि L चा कोड काय येईल 3, म्हणजे आन्सर मिळतंय 2 4 1 5 3, ठीक आहे. एका सांकेतिक भाषेत प्रिन्सिपलला लिहिलं कसं आहे बघा, LAPICNIRP असे लिहिले तर हे ऍडोलन्सेसला कसं लिहिलं जाईल. आता बघा इथे दिलेले वर्ड जर इतके मोठे असेल तर घाबरून जायचं कारण नाही, कधी कधी वर्ड इतके मोठे असतात पण लॉजिक खूप सोपं असतं. आता बघा प्रिन्सिपल, प्रिन्सिपल कसा लिहिलाय, प्रिन्सिपल कसा लिहिलाय चेक करू, LAPICNIRP. तर शोधायचा काय आहे, ऍडोलन्स, ADOLELESCENCE च शोधायचंय. बघा मला जर इथे दिसतंय पहिला अल्फाबेट इकडे दिसते, लास्ट अल्फाबेट इकडे दिसते, म्हणजे काय केलंय डायगोनली अपोजिट दिसतंय. बघा P इथे तर हा P इकडे अपोजिट, हा L राईट साइडचा L इकडे लेफ्ट साइडला आला, म्हणजे काय केले त्यांनी फक्त अल्फाबेट शिफ्ट केले, म्हणजे आपला F फर्स्ट वाला F लास्टला जाईल आणि लास्ट वाला E कुठे येणार आहे, फर्स्टला येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पण चेक करू, बघा इथे A तर इथे पण A, म्हणजे इकडचा कुठे येणार आहे, इकडे येणार आहे. शिफ्टिंग झाले थोडक्यात, फक्त अल्फाबेट काय झाले शिफ्ट झाले. त्याच्यानंतर बघा इथला R इकडे गेला, म्हणजे इथला D कुठे जाणार आहे, C च्या खाली जाणार आहे. सेम तेच आहे, आता N कुठे येईल इकडे, ठीक आहे. O जाईल राईट साइडला, चेक करू बरोबर आहे का. बघा इथे P आलाय, इकडे I आलाय, मग नंतर हा E इकडे शिफ्ट होईल, त्याच्यानंतर L इकडे शिफ्ट होईल, ठीक आहे. नंतर L नंतर आला E आणि इकडे आहे C, हा C इकडे येईल आणि हा इकडे, हा E इकडे जाईल आणि C ऍज इट इज जशाच तसा, मिडलचा अल्फाबेट काय केलेलं आहे जशाच तसं लिहिलेले, ठीक आहे. तुमचा कोड आला हा वाला, ठीक आहे. म्हणजे वर्ड मोठे दिसत आहे तर घाबरून जाण्याचं कारण नाही, त्याच्यामध्ये लॉजिक खूप आणि खूप इझी असते. त्याच्यानंतर पुढे बघा मोसेक लिहिलेला आहे असा, MOSAIC बरोबर लिहिला आहे 39, म्हणजे 3 9 1 1 9 15 आणि 13. चेक करू आपण लॉजिक काय दिसतंय, ठीक आहे. आता याच्यामध्ये C चा नंबर किती आहे, 3 आहे, 3 मला इथे दिसतोय. M चा नंबर किती आहे, 13 अपोजिट दिसतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर I चा नंबर किती आहे, 9, बघा इथे दिसतोय 9, ठीक आहे. O चा नंबर किती आहे
15 म्हणजे ओचा नंबर इकडे लिहिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर एमचा नंबर इकडे, सीचा नंबर इकडे, राहिला काय एस. एसचा नंबर किती आहे 19, तो जसाच तसा लिहिलाय. आपल्याला हा वाला शोधायचा. चेक करू याचं पण तसंच आहे का, टायमर, TIMER, टायमर. आरचा नंबर किती आहे 18, इथे दिसतोय का पहिल्या स्टार्टिंगला. टीचा नंबर 20 आहे, लास्टला पाहिजे, दिसतोय इथे 20, इथे 18, म्हणजे हे लॉजिक करेक्ट आहे. ईचा नंबर 5 आहे, इथे पाहिजे, बरोबर. आयचा नंबर 9 आहे, इथे पाहिजे, आणि एमचा नंबर 13 करेक्ट आहे. म्हणजे आपण याचा कोड काढू शकतो, DISTAL. एलचा नंबर 13, सॉरी एलचा नंबर 12 इथे येईल, डीचा नंबर 4 इकडे येईल, एचा नंबर 1 इकडे येईल, आयचा नंबर इकडे 9 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर DISTAL 1 2 3 4 5 6, 3 आणि 3 6. ठीक आहे. ITSTM, 1 मिनिट, 1 2 3 4 5 6, CMIO, ए इकडे येईल, एस इकडे येईल. ओके. आता इथे असे येतील दोघ जण. टीचा नंबर 20, एसचा नंबर 19. आपलं करेक्ट आन्सर आहे 12 1 20 19 9 4. बघा आता जर कट म्हणजे XFG तर एस म्हणजे काय येईल. आता मला इथे जर दिसतंय, आता मी तुम्हाला शिकवलंय अपोजिट अल्फाबेट. सीच्या अपोजिट एक्स, CX. यूच्या अपोजिट एफ, फ्युएल, काय आला एफ. टीच्या अपोजिट जी, गव्हर्नमेंट टॅक्स. ठीक आहे. मग सेम तसंच वायच्या अपोजिट काय येईल बी. ईच्या अपोजिट काय येईल इलेक्ट्रॉनिक व्हेकल, व्ही. एसच्या अपोजिट काय येईल हाय स्पीड, एच. म्हणजे आन्सर काय आलं BVH. बघा लॉजिक किती इझी आहे. 2 वेळेस, एकदा समाज कल्याणला विचारलाय, एकदा परभणी तलाठी भरतीला विचारलाय. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॉय म्हणजे ACNTXZ दिलाय, तर गर्लचा कोड शोधायचा आहे. इथे अल्फाबेट किती दिसत आहे, हा CDPO 2018 ला आलेला क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष द्या, कारण याच्यामध्ये बघा लॉजिक जरासं वेगळं आहे. कारण अल्फाबेट 3 दिले आणि इकडे कोडिंग मध्ये 6 अल्फाबेट दिले, म्हणजे याच्या डबल दिलेले. बघा BOY असं लिहिलंय. ठीक आहे. पण कोड बघा ACNPXZ. जर लॉजिक बघितलं तर बघा ABC, ठीक आहे, NOPXYZ, म्हणजे हा मिडलला आहे, त्याच्या शेजारचे दोघं घेतले, मागचा पण आणि एक पुढचा पण. बघा जसं की बी इथे AC, ठीक आहे, ओ इथे NP, एक शेजार, दोघं पण शेजारचे. त्याच्यानंतर वायच्या शेजारचा XZ. आपल्याला शोधायचा कशाचा आहे, गर्लचा कोड शोधायचा आहे, GIRL. गर्लच्या शेजारी काय येईल, जीच्या शेजारी FH. आयच्या शेजारी काय येईल HJ. त्याच्यानंतर आरच्या शेजारी काय येईल QS. आणि एलच्या शेजारी काय येईल, एलच्या शेजारी K आणि M. आपल्याला मिळाला गर्लचा कोड. ठीक आहे.